प्रेग्नन्सीमध्ये दोन प्रकारच्या टेस्ट होतात. पहिली म्हणजे कोरोनिक विलेज सॅम्पलिंग CVS जे 11 आठवडे कंप्लीट झाल्यावर आपण करतो आणि दुसरी टेस्ट म्हणजे ॲम्निओसेंटेसिस गर्भजल तपासणी जे 16 आठवडे प्रेग्नन्सी कंप्लीट झाल्यानंतर करतो. त्या फॅमिलीमध्ये एखादा आजार असेल, जेनेटिक आजार असेल, तर ती जेनेटिक अबनॉर्मॅलिटी त्या बाळामध्ये, त्या फिटसमध्ये आलेली आहे की नाही, त्या बेसिसवर ते जोडपं मग पुढे डिसिजन घेऊ शकतो. आणि बरेच वेळेला हे आजार इतके गंभीर असतात की प्रेग्नन्सीमध्ये जर टेस्ट केलं तर टर्मिनेशन वाचून दुसरा पर्याय आपल्यासमोर राहत नाही. तर अशा जोडप्यांसाठी आपण दुसरा काही पर्याय देऊ शकतो का? तर तेव्हा IVF हे उपचार पद्धती आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. जेव्हा लॅबमध्ये IVF लॅबमध्ये एम्ब्रिओ तयार होतात, अर्भक तयार होतात, तर त्या अर्भकांची 5व्या दिवशी आपण तपासणी करतो आणि त्याच्यामध्ये हे बघतो की जो जेनेटिक आजार त्या कुटुंबामध्ये आहे त्याचा जेनेटिक अबनॉर्मॅलिटीचा तो अंश त्या अर्भकामध्ये तर आलेला नाही. ज्या अर्भकांमध्ये ती जेनेटिक अबनॉर्मॅलिटी नसेल ते अर्भक घेऊन मग आपण प्रेग्नन्सी कंटिन्यू करतो.